आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। मुसळधार पावसामुळे उत्तर आणि दक्षिण गोव्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे। डिचोली पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने आस्थापने बंद राहिली। आम्ही सध्या आता भितरी आसा एक 2-3 दीस चालू सतत पावस पडले रात दीस पावस पडल्या कारणान भितर पुलाची परिस्थिती निर्माण जाल्ली आसा। लोकांच्या पाणी भरला, घरांनी पाणी भरला। तसेच जिल्हा अधिकारी म्युन्सिपालिटीचे सीओ आणि चेअरपर्सन स्वतः जाऊन त्यांनी परिस्थिती पळोवन येयल्या आणि लोकां मदीं सतर्कता बाळगूंक तशेंच सांगल्या। आता परिस्थिती पळयत जाल्यार पाणी सध्या वाडत चल्लेलें आसा। लोकांनी आपली कॅर घेवपाची गरज आसा। पावणे 8 वयरसून उदक सरपाक सुरू जालें। पावसूय नेटान आसला। शॉपांनी पाणी वचपाक स्टार्ट जाला ऑलमोस्ट खूप जाणांची गेला तुम्ही पळयता आसतले। तरी पावस थांबला म्हणून म्हाका दिसता मातशी स्पीड कमी जाल्या वयर चडपाची, पूण वयर चडटा उदीक। बाजारान ऑलमोस्ट भरपाक सुरू जाला, येता भितर उदीक येता। लोकांची सेफ्टी खातीर कितें केल्यात तुमी? आमी इन्फॉर्म केला, सगळ्यांक इन्फॉर्म केला की तुमी खबरदारी घेवची म्हणून। पाणी अराउंड धांक स्टार्ट जाला, वयर येवपाक चडूंक लागला। आता काय नाही म्हटल्यार म्हाका दिसता 1.5 वर जाले आणि अजून खूप वाडटले, कित्याक आतां स्पिडीन वाडटा। आता फास्ट वाडूंक लागले। म्हाका दिसता आनी बरेंच वाडपाचें उदक। धरणाचें पाणी सोडला अशें म्हणटा, एक्झॅक्ट नको पण म्हणटा धरणाचे पॉसिबिलिटी आसा, कित्याक इतलें उदक अचानक इतलें येवं नजो। एक तर धरणाचें सुटूं शकता, जावं आनी खंयच्यान हायटाय आसूं शकता, खूब मायनिंगचें हेजें तेजें एकूच एका येना न्ही, पण उदक पयलीं अशें येनासलें इतलें। आतां हे 17-18 वर्सांनी हेज्याक 8 दीस कितें 15 दीस पयलीं सेम जाल्लें, अशेंच बुट्टी आनी अशेंच उदक। हेज्याक आतां येवपाचें आयलें कोटेश्वर तें आसा पळय, थंय मातशें तें भिंत बांदपाचें मातशें हें करपाचें, थंयच्यान उदक तें अशें भितर सरता। कोटेश्वर तें आसा पळय, त्याच एकटें म्हाका कोणें दाखयलें हेजेर। सदक्षी भिंत ती तशी जाय ती बांदून कोटेश्वर थंय आसा ती। ते उदक डायवर्ट घेवटेन जाता, अशें डायवर्ट जाता उदक। पयलीं अशें इतलें येनासलें म्हणजे। तिलारीचे उदक सोडला तुवें आता मातशें रिवर कन्स्ट्रक्शन बंद करपाक मेन कितें तो व्हडलें चालू आहा ते कशें आहा कांयच ना। क्रेस्टा कितलें उदीक येता पळय तितलें भायर येता। स्टोर करिना साड आतां कंट्रोलान आसा। साड नॉर्मल एक 600 क्युमेक्स कितें उदीक सोडला, 3 मिटराचें उदक वाडलें, सोमतें देंवूंक जाता। पावस गेलो चालू आहा, केन्नाच्यान चालू आसा? सकाळच्यान काय चालूच आहा कंटिन्यू? 4 स्टार्ट मारले हय, अजूनही चालू आसा। सो उदकाचो लेवल देंवल्लो आसा। सो आतां उरे कितें आहा, लो टायड आहा काय हाय टायड आसा? 3:30 लो स्टार्ट। नांदोडा भटवाडी येथील स्थानिक तरुणांनी पूरग्रस्तांना मदत केली। या बचाव कार्यात पांडुरंग गावकर, समीर देसाई, नितीन मयेकर आणि संभाजी पेडणेकर यांचा समावेश होता। आयज आमी हांगा डॅमार माडयार म्हणटा थंय तुवें की जे रातभर जो पावस पडला त्या पावसान हाची परिस्थिती हांगा निर्माण, पुराची परिस्थिती निर्माण जाल्ली आहा। आणि ह्या ज्या ब्रिजार आहे, ब्रिजार ऑलरेडी ब्रीज वयता हे उदक हांगा ब्रिज क्रॉस करपाक लागलेलें आसा। आयज हो जो पावस आसा, जर म्हाका दिसता जर पावस जर आनी एक 2-3 वरां जर पावस जर थांबोंक ना, म्हणजे डॅमाचें उदक सोडलेलें आसा
आणि हो जर पावस आयज थांबोंक ना जाल्यार 100% शाळांत खंय तरी परत पुराची परिस्थिती निर्माण जातली. तेन्ना सगळे जे शाळांतले लोक आहेत त्यांच्यांनी सतर्क जावचे, त्यांच्यांनी आपापली काळजी घेवची आणि कोणी जे असल्या हेवी पावसान भायर सरचे न्हू आणि आपले गाडये बिडे उदकान घालचे न्हू अशें हांव सगळ्यां कडेन मागणी मागता. आणि हेचेर जशे मामलेदार आहा जशे डेप्युटी कलेक्टरान आहा तेंच्यांनी हे जे उदक भरता हेचेर मातशें सिरियसली इश्यू घेवन आयज तरी सगळी वेवस्था तेंच्यांनी करपाक जाय, ज्या अजून कोणाक त्रास जावचो न्हू. सरकारा कडेन मागता की यंत्रणा बेगींतल्या बेगीन हांगा शाळांत सज्ज करची. जर हो पावस जर कंटिन्यूच रावलो जाल्यार डेफिनेटली पुराची परिस्थिती परत एकदा शाळाचेर येतली अशें 100% दिसता. तेन्ना सरकारान हेचेर बेगींतल्या बेगीन जे मामलेदार कलेक्टर आहात तेंच्यांनी सगळी जी वेवस्था आहा ती करून दवरपाची अशें सगळ्यां कडेन मागता. आनी आयज तुमी पळया धाकट्या जे उदकाचे जे रौद्र रूप म्हणटा पळय ते आयज हांगा जाल्लें आहा, एकदम सगळ्यांनी पळोवचें. वायनाड सारखे संकट टाळण्यासाठी सरकारनं पावले उचलली असून भूस्खलन क्षेत्राला धक्का लागू नये यासाठी प्रशासकीय यंत्रणेला निर्देश दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तेजो हांव मिनिस्टरा कडेन उलयलां ही असेंब्ली सोंपना फुडें तेजो ओवरऑल तेजी मिटींगूय घेवपाचा आनी तो रिपोर्ट एंड वी एसेस द लँडस्लायड रिस्क इन द स्टेट इज बेस्ड ऑन द जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाज inventory of the 74 landslides, and there are the 3 recent additional landslides that occurred in the Goa in 2021. Based on this combined inventory of the 77 landslide, we identified the 4 key landslide hotspot in Goa located in the high altitude northeastern and the eastern part of the state, and in the low-lying area of the western and southwestern parts, which is also the figure seen in the figure. And the major cause for the landslide in Goa are found to be the extreme rainfall events, slope instability, and geological factors. The analysis of the possible cause and for the landslide showed that the rainfall triggered the landslide are the most frequent. Figure number 1, which suggests that the areas with the high elevations and the slope located in the eastern part of the state hotspot most of the landslide events and over the years. त्यांनी कंप्लिटली रिपोर्ट हो सबमीट केला आणि हो रिपोर्ट सबमीट केल्या उपरांत एक्चुअली आमकां जी प्रिकॉशन्स घेवपाक जाय ती प्रिकॉशन्स घेता आमकां ज्या जाग्याचेर सर्वे करपाक जाय, ज्या जाग्याचेर स्टडी करपाक जाय विथ द कन्सर्न ऑथॉरिटी किंवा कन्सर्न इन्स्टिट्यूशन्स त्या इन्स्टिट्यूशना कडल्यान आमी तो करून घेता. कारण दीस इज वायनाड इज एन आय ओपनर, म्हणजे ही धोक्याची घंटा आसा त्या ती गोंयान हो पयलीं करून घेतलेलो. हाजे काही गोश्टी आयडेंटिफाय केल्या आनी हांव म्हज्या डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीक स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन्स दिता की जी प्रिकॉशन्स त्या रिपोर्टान तेंच्यांनी सजेशन्स केल्या, म्हणजे ज्या जाग्याचेर लँडस्लायड प्रो झोन दाखयला, म्हणजे वी आर नॉट ओन्ली इन द वेस्टर्न घाट बट गोंयांतलो वेस्टर्न घाट तर जालोच, इज फ्रॉम द पेडण्या टू टील काणकोण, म्हणजे जो कर्नाटक, महाराष्ट्र आनी गोंय ह्या तिनूय स्टेटीक लागता. बिसायड्स डॅट म्हणजे इंटरनल जे डोंगर्स आसा वेगवेगळे जे आसा पळय न्ही हे आमकां पळय न्ही हाजे म्हणजे स्टेबिलिटी तेजी हालोवन उपयोग ना. वेगवेगळ्यो गजाली तेज्या खातीर सांगल्यो ते खंयच्यो जे सांगल्या पळय न्हू तितके परत एकदा स्टडी करून घेवन तो रिपोर्ट मिनिस्टरान जस्ट म्हणजे 8 तारखेच्या उपरांत रोखडीच 3-4 दिसाच्या भितर मिटींग घेवन तो रिपोर्ट जो आहा पळय न्ही म्हणजे आमचो बायोडायवर्सिटी बोर्ड आनी हेच्या पुराय टिमीन तेन्ना केल्लो की परत ह्यात आमी रिवायव घेवपाक शकले ना बट रोखडोच घेता आनी वी आर गिवींग द इन्स्ट्रक्शन टू द कन्सर्न ऑल डिपार्टमेंट म्हणजे इन्क्लुडींग द फॉरेस्ट डिपार्टमेंट, WRD डिपार्टमेंट, एनवायरमेंट डिपार्टमेंट, सगळ्या डिपार्टमेंटांक ती इन्स्ट्रक्शन्स जी आसा ती पास ऑन करता. वॉट प्रिकॉशन्स आनी मेजर्स तेंच्यांनी घेवपाक जाय हांगासर तेंच्यांनी म्हटलां. इकॉलॉजिकल सेन्सिटीव एरियाज आनी हिली रिजन्स हॅविंग द मोर दॅन स्लोप ऑफ द 25% ह्यो एरियाज ज्यो आसा पळय न्ही ह्यो आमकां मेनटेन करपाक जाय आनी तो जर मेनटेन जाल्यो जाल्यार अशा पद्दतीचे इन्सिडंट्स जावचे ना आनी 100% ऑन द फ्लोर ऑफ द हावस आमी एश्युरन्स दिता. ताज्या खातीर वॉट एवर म्हणजे डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीच्या वतीन आमचे करपाक जाय ते आमी करता.